आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान भिडणार आहेत। भारतीय वेळेनुसार बरोबर रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल। असा जसा वेळ पुढे जाईल तशी या मॅचची उत्कंठता शिगेला पोहोचली आहे। पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच ऑपरेशन सिंधू नंतर दोन्ही संघ प्रथमच आमने सामने येत आहेत। भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आहे। तसंच मैदानाबाहेर सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळेही हा सामना मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। आयसीसीच्या स्पर्धांचा इतिहास पाहिला तर भारताचं पारडं जड मानलं जाते। मात्र T20 क्रिकेटमधील अस्थिरता लक्षात घेता सामन्यातील चुरस कायम असणार आहे। दरम्यान नेहमीच हाऊसफुल असणारं भारत पाक सामन्याला यावी प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण अजूनही शेकडो तिकीटं विक्रीविना पडून असल्याची माहिती मिळते। तर या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी अमर काणे। अमर, एकूण जर पाहिलं तर जवळपास 8 वाजता भारत पाक सामन्याला सुरुवात होणार आहे। अद्यापही प्रतिसाद कसा आहे लोकांचा? रुबीना, एकतर पहलगावच्या पार्श्वभूमीवर हा सामना होतोय, त्यामुळे स्वाभाविकपणे अनेकांची नाराजी आहे। पण आशिया कपमध्ये ही संपूर्ण लढत होते। आपण परफॉर्मन्स बद्दल दोन्ही टीमच्या बोलूया। आशिया कपमध्ये दोन्ही टीम जी आहे त्या उतरल्या आहे, अगदी नवीन न्यू ब्लड घेऊन उतरलेल्या आहे। एकीकडे रोहित आणि विराट नाहीये, तर दुसरीकडे पाकिस्तानचे सुद्धा जुने दिग्गज प्लेयर दिसणार नाहीये, त्यांची सुद्धा नवीन टीम दिसते, थोडे यंग ब्लड दिसत आहे। कागदावर तरी टीम इंडिया आता मजबूत दिसत आहे। ज्या पद्धतीने युएई विरुद्ध आपण दणदणीत विजय मिळवला होता, भारताचे बॉलर्स ची जी जबरदस्त कामगिरी राहिली होती आणि त्यानंतर अगदी लिलया असा हा संपूर्ण विजय मिळवला होता। पण पाकिस्तान विरुद्धची मॅच वेगळी असते, एक वेगळं मानसिक तणाव वेगळा असतो आणि दोन्ही टीम्स अक्षरशः रणांगणात झुंज नेण्यासाठी निकाराची ही संपूर्ण झुंज देत असतात। आपल्याला गेल्या काही 2 मॅचेसची आठवण करू द्या। आपण मेलबर्नची मॅच आठवू किंवा न्यूयॉर्कची, अगदी काटेकी टक्कर झाली होती, भारतीय टीमने सरशी साधली होती। सगळ्यांना आठवण येत असेल पाकिस्तान विरुद्धची लढत म्हटलं की विराटची, आज विराट नाही आहे। हे सगळं आता इतिहास झाला। आज वर्तमानात परत एकदा टीम इंडिया जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहे। काही युवा क्रिकेट प्रेमी आपल्यासोबत आहे, फारशी उत्सुकता नाही, पण आज भारत पाकिस्तान टीम्सला तू फॉलो करतो, त्यांच्या टीम्सचे परफॉर्मन्स सातत्याने पाहत असतो। कोणते टीमचे प्लेयर की प्लेयर्स वाटतात तुला? मला भारताचे शुभमन गिल, अभिषेक शर्मा, जे आपले भारताचे ओपनर आहेत ते लोक आवडतात, आणि सूर्यकुमार यादव, त्याचा नावाजलेला 360 शॉट जो आहे तो पण मला खूप आवडतो। आणि आज तर विजय नक्कीच भारताचा होईल। कोणता की प्लेयर राहील आजच्या मॅच मध्ये? सूर्यकुमार यादव हा माझा फेवरेट प्लेयर आहे आणि हा सातच्या टीम म्हणजे मॅच जितू शकणार तोच। तर बुमराकडे लक्ष राहील आजच्या मॅच मध्ये? बुमरा तर माझा फेवरेट आहे। बुमरा आहे आपल्याकडे, कुलदीप यादव मिस्ट्री स्पिनर आहे, आणखी वरुण चक्रवर्ती आहे, आपला कुंफू पांडा आपण पार्ट टाइम बॉलर। तर हे सगळे युवा क्रिकेट प्रेमी आहे। खरं तर आजची मॅच बघायला गेल्यास कागदावर टीम इंडिया नक्कीच वरचढ वाटते आहे। गेल्या काही मॅचचा परफॉर्मन्स पाहायला गेल्यास भारतीय टीम सरशी ठरलेली आहे, पण आशिया कपमध्ये कुठेतरी एक एज पाकिस्तानला आहे। दोन्ही टीम्समध्ये युवा प्लेयर्स आहे। भारताकडे शाहीनशाह आफ्रिदी भारताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो, तर भारतीय बॉलिंग कॉम्बिनेशन काय राहतं हे फार महत्वाचं ठरणार आहे। युएई विरुद्धची मॅच आपण जिंकलो होतो, पण तेव्हा पार्ट टाइम बॉलर म्हणजे शिवम दुबेने सुद्धा महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती। अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।